पोलीस भरतीला, कोणी आर्मी भरतीला, कोणी स्टाफ सिलेक्शन. स्टाफ सिलेक्शन म्हणजे काय माहिती? स्टाफ सिलेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये BSF, ITBP, CRPS, CISF, परत आसाम रायफल, या सगळ्या काय म्हणतात या सगळ्या गोष्टी स्टाफ सिलेक्शनमध्ये येतात. स्टाफ सिलेक्शनमध्ये काय लागतं माहिती? स्टाफ सिलेक्शनला 10वी पास लागतं आणि 18 वर्ष पूर्ण. 10वीच्या बेसवरती तुम्हाला भरती होता येतो. तुम्हाला माहिती आहे 10वीच्या बेसवरती भरती होता येतो. 10वीच्या बेसवरती कोणती भरती निघते? तर स्टाफ सिलेक्शन निघते. ठीक आहे, तर तुम्ही स्टाफ सिलेक्शनला ट्राय करू शकता आणि 11वी 12वी झाल्यानंतर तुम्ही अग्निवीर म्हणजे आर्मीला तुम्ही ट्राय करू शकता, पोलीस भरतीला ट्राय करू शकता. अजून कशाला तर एक्साम इन्स्पेक्टर, त्याला दारू बंदी पोलीस म्हणतात, त्याला पण आपण ट्राय करू शकतो. वनरक्षक त्याला पण ट्राय करू शकतो. तर दिल्ली पोलीसला जायला 12वी सायन्सला स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून दिल्ली पोलीसची भरती केली जाते. बरं, स्टाफ सिलेक्शन मध्ये सिलेक्शन होण्याकरता काय करायला? स्टाफ सिलेक्शनला काय करायचं? 5 किलोमीटर रनिंग. किती? 5 किलोमीटर 24 मिनिटात काढायचं. आता इथं जी जुनी मुलं आहेत त्यांना पॉसिबल आहे, पण नवीन मुलांना तिथं 4 किलोमीटर म्हणलं तरी त्यांचा इंडोर तेवढा स्ट्रॉंग नाही, ते बनवायला. आणि तुमच्यामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे, भरपूर तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी आहे. तुम्ही इथं सगळे भरती व्हायला आला, 100% सगळे भरती होऊन जाणार मला खात्री. पण तुम्ही आहे ना मनापासून करा, मनापासून एकच टार्गेट ठेवा. आई बापाने इथं आपल्याला टाकले काय पण होते, एकाच जागेला फक्त फोकस. अंगावरची वर्दी घे, आणि ती कसली वर्दी असते? गव्हर्नमेंट सर्वंट. एक लक्षात घ्या, गव्हर्नमेंट सर्व्हिस लागणं इतकं अवघड झालंय आजकाल, इतकं अवघड झालेलं आहे की एवढं सोपं राहिलेलं नाही. कष्ट घेतल्याशिवाय तुम्हाला यश भेटणार नाही. कष्ट घ्या, मनापासून करा. इथं रनिंग करताय, 1 राऊंड मारताय, 2 राऊंड मारताय, 3ऱ्या राऊंडला तुम्ही तिथं जाणार. तसं करून चालणार नाही मित्र. एक लक्षात घ्या, तुम्ही इथं जर ना आळमडळम करत बसताना तर शक्य नाही भरती होईल. आळमडळम करायचं नाही आहे. आळमडळम म्हणजे काय? कोणी काय करतंय, भलतंच काम वेगळं काय करतंय, इकडं मी काय वेगळं सांगतोय, तुमचं आपापलं काम चालू आहे. एका जागेने युनिटीने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. एकट्याचं काम आहे. एकता म्हणजे काय कळतं का? एकता म्हणजे सगळे मिळून एकत्र त्या गोष्टी करणे. समजलं? आता आपण सगळेजण मिळून पीटी करतो, बरोबर ना? पीटी करतो ना आपण. बरं, पीटी मध्ये काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला? कोणाचं पाय दुखतं, कोणाचं हात दुखतात, कोणाचं काही ना काही दुखत असतं. ते तात्पुरतं आहे. हे आपले विकनेस आहेत ना, त्याला एकदा दाबा आणि पुढे जा. त्रास होईल, भरपूर त्रास होईल. इतका त्रास होईल की वाटेल की आता कुठं तर थांबायचं नाही. त्या क्षणात अजिबात नाही थांबायचं, चालत राहायचं. बस एक टार्गेट ठेवायचं, आपल्या अंगावरती वर्दी कशी आहे. वर्दी थोड्या अंतरावरती राहिलेली आहे. जी जुनी पोरं आहेत ना, आता भरती सुटणार आहे, होऊन जातात, कॅरेक्टर होऊन जातात, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्यामध्ये काय कमी आहे? तुमच्यामध्ये कशा गोष्टीची कमी सांगा. अभ्यास प्रॉपर करा, सिस्टमॅटिक करा, सिस्टमॅटिक. आता एक लक्षात घ्या, होतं कसं माहिती का? आता आपल्याकडे परीक्षा असेल, रिटर्न एक्झाम, तिथं मुलांचं काय होतं माहिती का? परीक्षा आली, आता परीक्षा उद्या जरा परीक्षा म्हणली होती, ते पोलीस टेन्शन घेते, रात्रभर झोपत नाही. अरे परीक्षा अरे परीक्षा आहे, पण तो बरोबर करणार का? जी आतापर्यंत वाचलाय, जी केलंय तीच द्यायचं तिथं. त्या दिवशी टोटल रेस्ट घ्यायची, टोटल रिलॅक्स राहायचं, मेडिटेशन पण करायचं नाही, हसत राहायचं, खेळत राहायचं. पहिलं आपण जे सोडवायला घ्यायचं, सगळ्यात पहिलं काय घ्यायचं? मराठी व्याकरण घ्यायचं.
सगळ्यात पहिले मराठीचे व्याकरणाचे किती प्रश्न बघायचे. जेवढे प्रश्न असतील मराठी व्याकरणाचे पटपट पटपट सोडून घ्यायचे. जे येत आहे ना ते सोडून घ्यायचे मराठी व्याकरणातून. त्यानंतर काय करणार, जीके. जीकेचे तुम्ही जे प्रश्न वाचले तुमच्या जे डोळे खालून गेलेले त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. बाकी सगळं सोडून द्यायचं. एका सेकंदामध्ये उत्तर निघली पाहिजे तुम्हाला. एका सेकंदामध्ये. आपल्याकडे जास्त वेळ नसतोय. सगळ्यात जास्त वेळ कुठे जातो, गणितात आणि बुद्धिमत्ता. सगळ्यात जास्त वेळ जातो. आता एक लक्षात घ्यायचं, बुद्धिमत्ता सोडवत असताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं की बघता क्षणात प्रश्न कसा आलेला की आता हे प्रश्न सांगितले 2 अधिक 5. हे प्रश्न 2 अधिक 5 भागिले 5 केलं किंवा डिवाइड 5 केलं, 1 केलं गुणिले 0 केलं, उत्तर काय येईल? उत्तर 0 येईल ना. पण हे कधी कधी आपल्या त्याच्यामध्ये पण कोणतं घालतात प्रश्न. आणि एवढा सोपा प्रश्न आहे. इथं 5 ला 5 गेलं सॉरी इथं 5 आहे. ठीक आहे. हे 5 डिवाइडेड 5 केलं, डायरेक्ट आपण भागाकार केलाय. इथं एक 2 अधिक 1 3 गुणिले 0 3 0 0 उत्तर आलं 0. हे पटकन म्हणजे बघता क्षणात आपल्याला कळलं पाहिजे. समजलं. आणि एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काही नाही. ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काही नाही. फक्त एक मी तुम्हाला एक क्ल्यू दिलाय किंवा तुम्हाला एक उदाहरण दिलंय. अशा प्रकारे प्रश्न येतात जे तुम्हाला काही सेकंदामध्ये उत्तर निघणार आहे बुद्धिमत्ताचे, ते सोडवायचे. गणितातले काही क्षणामध्ये. आता सांगितलं 10,000चे 20% किती. 10,000चे 20% मध्ये एक शून्य काढला की झालं 1,000. 1,000 डबल केलं 2,000. म्हणजे काय, 10,000चे 20% 2,000. इझी धक्क्यात दिलं पाहिजे. ही भागिले 0 करायचं, तिथं 10 मिनिटं घालवायची, तसलं करायचं नाही. फक्त लॉजिक लावायचं. म्हणलं अरे 125 चा वर्ग सांग. 125 चा वर्ग 125 चा वर्ग 5 चा वर्ग किती 25, 12 चा वर्ग 144, 12 पंचे 60, 60 चा डबल 120. काय करणार, 120 कसे घेणार, 1 4 4 2 5 120 120. बघा बरं 125 चा वर्ग आहे का, 125 चा वर्ग आहे का बघा, आहे का. हे प्रकारे लॉजिक काही सेकंदामध्ये आपल्याला निघले पाहिजे उत्तर. ठीक आहे. आपला पॉइंट चालला ना, उत्तर निघलं पाहिजे. कन्फ्युजन व्हायचं नाही, चुकवायची नाही उत्तर. कोण म्हणतं ते आरशाची प्रतिमा कशी, स्टाफ सिलेक्शनचा प्रश्न विचारला जातो. आता एक नॅशनल लिहिलेला असतं, नॅशनल वर्ड. हे नॅशनल NATIONAL नॅशनल. हे नॅशनल शब्द लिहिलेला असतं. आरशात ते पाहिल्यानंतर कसं दिसेल म्हणतात. फक्त पानावरती डाव्या पानावरती ते लिहायचं आणि उंचायचं आणि त्याच्यावरती गिरवायचं. तसं ते काय दिसणार, आरशाची प्रतिमा दिसणार. आणि पाणी विचारलं तर वरती लिहायचं आणि वरतून पाणी उंचायचं असतं. या साईड सांगितलं तुम्हाला, या साईडला नॅशनल लिहिलं की तुम्ही पान काय करायचं, उलटायचं असतं आणि त्याच्यावरती काय करायचं, गिरवायचं. झालं की काय झालं, पाण्याची प्रतिमा. बस. काय ह्याच्यापेक्षा अवघड काय ह्याच्यात. फक्त आपली माइंडसेट काय केलं माहिती का, आपण हे अवघड आहे, हे आपल्याला जमल का, आपल्याला जमल का ही. अरे तुमच्यासारखी मुलांना इझिली जमणार, बाकीच्यांना जमू अथवा न जमू, पण मला जमणार. लाखात एक पोरगा, तिथं लाखात एक पोरगा आहे, लक्षात घ्यायचं. लाखात पोरं जरी असतील ना तर तुम्ही येणार, गॅरंटी सांगा. फक्त कुठेतरी मी असलं, फक्त काय करायचं, कॉल करून फक्त सांगायचं ओके कसं मी पण समजलं. समजलं पोरी, ए मुली कळालं का, मुलं कळालं का. चला मग जे कालचा जो प्रश्न होता ते बघायचा, बघायचा. चला बघूया असा व्हिडिओ.
या साईडला